आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सूर्या सूर्या सूर्या, आज लय मोठी गोष्ट केली तू, लय मोठी गोष्ट केली। त्या जालिंदर निंबाळकरचा 4 चौघात केलेला अपमान तुला लय मागात पाडणार आहे। पंचक्रोशीतला नामवंतान पडतो आमचा अपमान तर केलासच, आमच्या घरातल्या बायका बेधडक घरी घेऊन गेला। ही गोष्ट आम्ही एवढ्या सहजासहजी विसरणार नाही, याची किंमत तुला मोजावं लागल। ते तू मोजत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। जे काय घडलंय ते विसरता येण्यासारखं नाहीच आहे। सूर्या, अरे तू तुझ्या जागी बरोबर आहेस, पण मालकांच्या दृष्टीने विचार केला तर तू त्यांचा अपमानच केलायस ना। घराचा उंबरा जाळून चौकट शाबूत ठेवता येत नसते आत्या। हे असं वागून मी त्यांचा मान ठेवा अशी त्यांची अपेक्षा असेल ना तर ती माझ्यानं होणार नाही। मला नाट्यकारास तर पडली नाही, जिथं त्यांनी तिच्यावर हात उचलला तिथंच मानपानाच्या गोष्टी संपली। सूर्या, अरे या समध्या गोष्टी आम्हाला बी कळत्या त्या, पण अधिकार असतोय र माणसाचा आपल्या माणसावर। आणि जे काय घडलं का नाही त्याच्यामुळे कुणाचंच काय डुसकं चालत नव्हतं, आणि त्या ह्याच्यातच त्यांच्याकडनं ही चूक घडून गेली असेल। अशी कशी झाली असेल चूक? अशा चुका झाल्याच नाही पाहिजे ना आत्या। आता सगळीकडे एक बातमी चालू आहे, एका मोठ्या घरातल्या सुनेनं तिला एक लहान बाळ असताना पण आत्महत्या केली। ती बातमी बघून कितीतरी वेळ रडत होते मी। तुला काय वाटतं, तिने एवढं मोठं पाऊल का उचललं असेल? तिच्यावर पहिल्यांदा जेव्हा हात उचलला गेला तेव्हा जर तिने विरोध केला असता ना तर आता ती जिवंत असली असती। भागू, अगं असा दर वेळेला विरोध नाही करता येत। संसार टिकवून ठेवायचा म्हणलं की थोडंफार सहन करावंच लागतं बाईला। का प्रत्येक वेळी बाईनच का सगळं सहन करायचं? भागू जे म्हणते ना ती बातमी मी सुद्धा बघितली होती आई। तिच्या माहेरच्या माणसाने तिला संसार करायला भाग पाडलं होतं, तेव्हा जर त्याने तिला आधार दिला असता ना तर आज कदाचित ती जिवंत असते। एका बाईसाठी जेव्हा तिचा माहेरचा दरवाजा बंद होतो ना तेव्हा खरं तर तिच्यासाठी सगळेच दरवाजे बंद होतात। अरे जिथे घरचेच तिला स्वीकारू शकत नाही तिथे बाहेरचे तरी काय स्वीकारणार आहेत तिला? अगं तसं नाही पोरी, हे बघ बाहेरच्यांवर समाजाचा दबाव असतोय। आपल्या पोरीचा संसार मोडला ही गोष्ट नाही जे पत्त्यासनी, लोक लई चर्चा करतात, प्रश्न विचारतात, 4 चौघासनी उत्तर बी द्यायला लागते ते। हेच तर चुकतं ना आत्या। हे 4 चौघांचे प्रश्न, करण्याची प्रतिष्ठा हे जास्त महत्वाचं आहे का आपल्या घरच्या लेखी महत्वाच्या आहेत ग? सासरच्या माणसांनी हुंड्यासाठी त्रास देणं जितकं वाईट आहे ना तितकंच वाईट माहेरच्या माणसांनी तिला आधार न देणं। अरे अशा प्रसंगी तिला माहेरच्याच माणसाचा आधार असतो, आणि तो जर तिला मिळाला तर तिच्यात प्रत्येक संकटाशी लढायचं बळ येत, आणि ही बळ आहे ना मी माझ्या बहिणींना कायम देणार। देऊ नको त्यांच्यावर अशी वेळ येऊ, पण जर आलीच तर मी त्यांच्या पाठीशी मी कायम उभा राहीन। तुम्ही पण पहिल्यांदा माहेरचा दरवाजा वाजवायचा। तुम्हाला मी या घरातनं कधीच तुमच्या मनाविरुद्ध पाठवणार नाही। तेजू, तू पण कायम ध्यानात ठेव। म्हणजे तेजू अक्का तुझे पण छळ होत आहेत का? तुझ्या मनात पण असले जीव संपवायचे विचार येत आहेत का? आता कसं सांगू हिला? मी जर माझी खरी परिस्थिती सांगितली तर हिचं लग्नावरून विश्वासच उडून जाईल। नाही, हे नाही झालं पाहिजे।
बोल ना अक्का. अगं नाही बागू, पुढे मागे जर माझ्या बरोबर असं झालं ना तर माझं माहेर माझ्या पाठीशी हे मला कळावं म्हणून दादाने माझं नाव घेतलं. आणि तेजूच कशाला? आत्या, तुमच्या दोघींचं बी माहेर आहे. तुमच्या दोघींसाठी बी या घरचा दरवाजा कायम उघडा आहे, लक्षात ठेवायचं. बाईचा आदर करायचा असतो, सन्मान करायचा असतो, हे पण डॅडींना कळू द्या ना. एवढी साधी गोष्ट त्यांना कळत नसेल तर त्यांना मोठेपणा मिरवायचा काय एक अधिकार नाही. जिथं राग आला की बाईला मारहाण होती, अशा ठिकाणी माझ्या घरातल्या बायका राहणार नाहीत. सूर्या, तुला मालकांचा मान माहीत आहे आणि त्यांचा राग बी माहीत आहे. एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर तू त्यासनी बोललास ते गप्प बसतेला असं वाटतंय काय तुला? अगं म्हणून काय त्यांच्या भीतीने चुकीच्या गोष्टी सहन करायच्या असं म्हणायचंय का तुला? अगं जिथं वाईट गोष्टी घडतील तिथं सूर्या उभं राहणार. सूर्या, माझ्यामुळे तुमच्या नात्यात अंतर आलं. तू मध्ये नग पडाय पाहिजे होतस. मी तर तुझ्या रक्ताची बी नाही र. तू रक्ताची नसलीस म्हणून काय झालं? शालन आत्ताच्या डोळ्यात माझ्यासाठी जे प्रेम दिसतं ते तुझ्या डोळ्यात बी दिसत आलंय मला. तू आणि ती माझ्यासाठी काय वेगळी नाही, माझ्या कुटुंबाचाच भाग आहे तू. पण अरे पण मला कळतंय तुला घरी जायचं असेल. माझी काहीच हरकत नाही, पण डॅडीने इथं यावं आणि तुला मानानं घेऊन जावं. तोपर्यंत तू इथं माहेर वाशिंसारखी निवांत राहायचं, कळलं? आता या घरात कोणी बी उदास राहायचं नाही, कळलं? या तिघी बी माहेरपणाला आलेत, त्यामुळे घरातलं वातावरण एकदम आनंदी ठेवायचं. हा, सगळ्यांनी खाऊन पिऊन मस्त दिवस काढायचे. काय हो दादा, तू ना अगदी माझ्या मनातलं बोललास बघ. चला लगेच इटायला सुरू करू. खायला म्हणायचंय तिला. आता तुम्ही पण सगळी हिच्या इंग्रजीची सवय लावून घ्या. भागू तेच ते. जरा 10वीत चांगले टक्के पडले म्हणून लगेच माझ्या वाट्याला यायचं नाही, कळलं ना? बरं शालन आत्या, मी काय म्हणत होते, बाहेर बघ की मस्त पाऊस पडतोय ना, मस्त गार हवा बी आहे. अशात मला कसली आठवण येते माहितीये का? तुझ्या हातची कांदा भजी. तू करशील का? एवढ्या धांदलीत सुद्धा धनुदीदीलाच फक्त खाण्याबद्दल सुचू शकतं है ना? अगं असू दे ग, कधी नव्हे ते काहीतरी हक्कानं मागितलंय पोरीनं माझ्याकडं, करते की. पण थांबा, ते झालं ना की संध्याकाळी मस्तपैकी मालन आत्याच्या हातचे धपाटे खायचे. त्यामुळे मापात भाज्या खा, हा? म्हणजे संध्याकाळी पोटात जागा उरली पाहिजे ना. धनुदीदी, हे सगळं तू ध्यानात ठेव म्हणजे झालं. हा मोरण ना. बरं असू दे, चला आता भजी करायची ना गरम गरम. चला.